अध्यात्मामध्ये वारकरी संप्रदायामध्ये येऊन सुद्धा आपल्या अंतःकरणातला भेद जर मावळत नसेल, आपल्या अंतःकरणातली भेदवृत्ती जर जात नसेल, तर मला वाटतं याच्या इतकी वाईट गोष्ट काही नाही. कारण देश, काल, धर्म याच्या सीमारेषा वारकरी संतांनी ओलांडल्या, म्हणून आज जगभर ज्ञानोबरायांच्या आणि तुकोबरायांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेणारे, अभ्यास करणारी लोक आज जगभर आपल्याला पाहायला भेटतात. याचं एकमेव कारण इतका पुरोगामी विचार, इतका पुढचा जाऊन विचार करणारे वारकरी संप्रदायाशिवाय संत तुम्हाला कुठेही सापडणार नाही. आणि म्हणून आमचे संत म्हणतात की वारकरी संप्रदायाचा अजून एक वैभव असा आहे की सर तुम्हाला गंमत सांगतो की आमच्याकडे कसं आहे, आपल्याकडे एक अप्पल पोटी नावाचा एक शब्द आहे. तो कसा आहे, दरवाजा लावायचा, गुलाबजामू लाडू जे काही असेल ते आतमध्ये खायचं, असा एक वर्ग आहे. मग स्वतःला पार बीपी शुगर सगळं सुरू होईपर्यंत ते आतमध्ये खातात, त्यात काही प्रश्न नाही. पण आमच्या संतांनी शिकवलं की दुसऱ्याच्या ताटातली भाकर ओढणं ही विकृती आहे, आपल्या ताटातली आपण खाणं आणि दुसऱ्याच्या ताटातली ज्याची त्याला खाऊन देणं ही प्रकृती आहे. पण आपल्याही ताटात जर दाराशी कोणी आलं तर आपल्या ताटातल्या एक भाकरीतली अर्धी भाकरी काढून दुसऱ्याला देणं ही संस्कृती आहे. आणि ही संस्कृती या देशाची आहे, या देशाची आहे. हा देश का उभा आहे, या संस्कृती आणि या परंपरेमुळे उभा आहे. मी नेहमी सांगत असतो की वारकरी संप्रदायातला माणूस तुम्हाला गरीब दिसेल, परिस्थितीनं दुबळा दिसेल, त्याचे कपडे फाटके असेल, तो साधा असेल, भोळा असेल, त्याच्याकडे काही असेल नसेल, पण त्याहून त्याचं अवलोकन करू नका. कारण हा संप्रदाय ज्ञानोबराय आणि तुकोबरायांचा आहे. हा संप्रदाय त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन चालणार आहे. मी माझ्या पीएचडी थेसिसमध्ये एक वाक्य सांगत असतो, फार छान आहे. महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी आहे. इथं वीरत्व आणि वैराग्याची परंपरा एकत्र नांदली. मराठीची साहित्य गंगा प्रवृत्ती आणि निवृत्तीच्या काठाकाठानं वाहिली. कर्मकांडाविरुद्ध बंड, जनसामान्याविषयी कळवळा आणि भाषेचा ज्वलंत अभिमान आणि दुरितांचं तिमिर नष्ट करण्याचं काम या महाराष्ट्रातील संतांनी केलं. आणि म्हणून संत श्रेष्ठ आहे या जगात. संता इतकं मोठं कणीन आणि ते संत आपल्याला शिकवतात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. भेद मावळला पाहिजे जीवनामधून, भेद गेला पाहिजे. आजही माणसं परमार्थामध्ये सुद्धा जर भेद घेऊन जगत असेल तर मला वाटतं याच्या इतकी शोकांतिका, याच्या इतकी लहान गोष्ट कोणती नाही. आणि एक सांगू का महाराज, आज माणसं गरीब असेल, दुबळे असेल, काही कमी जास्त असेल, पण सोहळ्यामध्ये तुम्ही जर माणसं पाहिली तर पोत्यात झोपतात, पोत्यावर झोपतात, चिखलात झोपतात, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जर पाहिला ना तुम्ही, तर काही माणसं अशी असतात ताई, तुम्हाला सांगतो की त्यांच्याकडे संपत्ती एवढी असते की 13 पिढ्याला पुरेल एवढी असते, पण त्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. मग त्यांना आपण विचारलं तुम्हाला ताण कशाचा आहे, ते म्हणतात महाराज 13 पिढ्याला पुरेल इतकं आहे, पण 14वी पिढी काय खाईल, तू जगतो कशा करता, आजच मरतो, जगूच नको कशा करता. अरे जो फकीर फकीर होकर जो फिकीर करे, चैतन्य महाराज देगलूरकर फार छान म्हणतात, फकीर होकर जो फिकीर करे वो भी साला गदा आहे. म्हणून ज्यानं फकीराचं व्रत घेतलं, अरे करतल भिक्षा तरुतर वासे शंकराचार्य सांगतात, झाडाखाली उभं राहून हातात भाकर घ्यावी आणि मग देवाचं भजन करावं, मग कळतो आनंद काय, मग कळतं भजन काय, हे तेव्हा कळत असतं. हा संप्रदाय आम्हाला शिकवतो. आणि जगामध्ये जेव्हा तुम्ही वारकरी संप्रदायाकडे पाहाल, माझ्या आजोबाचं वाक्य मी तुम्हाला सांगतो आणि सेवा समाप्त करतो. ते असं म्हणतात की चिखलात झोपणारा माणूस सुद्धा इतक्या सुखा समाधानानं कसं जगतो, याचं एकमेव कारण असं आहे की महाराष्ट्रातला माणूस जर विजेची तार असेल, ते एक वाक्य सांगायचं, महाराष्ट्रातला माणूस जर विजेची तार असेल तर त्या तारेतली वीज मात्र ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, म्हणून इथं सुख आणि समाधान नांदतो, म्हणून इथं आनंद नांदतो. कारण आमच्यामध्ये तो आनंद वाहतो, तो प्रवाहित होतो, काही नसू द्या. पण ज्ञानोबा तुकाराम असं नुसतं म्हटलं की नुसतं रक्त सळसळ करतं, रक्तामध्ये आनंद संचारतो. याचं एकमेव कारण, जेव्हा तुम्हाला मुद्दाम सांगतो, आता मध्यंतरी आम्हाला थोडी अडचण झाली बरं का भाऊ, ऋषीभूषण अप्पासाहेब पाटील भाऊ म्हणतो आम्ही त्यांना. भाऊ मध्ये काय झालं, आम्हाला संतपीठामध्ये परीक्षा घ्यायला थोडी अडचण झाली. अचानक आमचं सेंटर बदललं, मग आम्हाला प्रतिष्ठानला परीक्षा घ्यावी लागली. आता आमचे विद्यार्थी म्हणजे काय, कॉलेजचे विद्यार्थी थोडे, कॉलेजचे विद्यार्थी मास्तराला हाताखालून काढतील असे विद्यार्थी, पण आमचे विद्यार्थी कसं श्रद्धा भाव प्रेम असतो, फार सोज्वळ असतात. आता आम्ही प्रतिष्ठानला परीक्षा घेताना तिथल्या शिक्षकाला माहितीच नाही की विद्यार्थी पाया पडतात म्हणून. आता ते जेवढे परीक्षेला यायचे ते कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी आमदार, कोणी जज वगैरे असे लोक यायचे आणि ते पाया पडायला लागले. ते म्हटले सर हे तर तुमचं खूपच भारी आहे. म्हणलं आमचं भारी नाही, हा ज्ञानोबा आहे तुकोबरायचा संप्रदाय. हे ज्ञानोबा आहे तुकोबराय शिकवतात की आपण कितीही मोठे असो पण आपल्यात लीनता असावी, आपल्यात नम्रता असावी,